बातमी पालघरमधून आहे। पालघरमध्ये डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटली आहे। त्यामुळे पालघर रेल्वे स्थानकाजवळ डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्यानं आता बांद्रा अजमेर सुपरफास्ट ट्रेन हीच थांबवण्यात आली आहे। दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांसह डहाणूच्या दिशेने जाणारी लोकल ही विस्कळीत झाली आहे। या संदर्भात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। मनोज, ही वाहतूक नेमकी कधी सुरळीत होईल? वर्षा, काही वेळापूर्वीच बांद्रा अजमेर ही सुपरफास्ट ट्रेन आहे, ही पालघर स्टेशन स्थानक सोडून पुढे जात असतानाच ओव्हरहेड वायर मध्ये मोठा स्फोट झाला आणि ही ओव्हरहेड वायर तुटलेल्या आहेत आणि त्यामुळं काही अंतरावर जाऊन ही सुपरफास्ट ट्रेन आहे ती थांबवण्यात आलेली आहे आणि या पश्चिम रेल्वेची जी डाऊन मार्गावरील वाहतूक आहे ती आता विस्कळीत झालेली आहे। सध्या या ट्रेनच्या मागे असणाऱ्या इतर गाड्या देखील थांबलेल्या आहेत आणि विरारहून डहाणूकडे जाणाऱ्या ज्या लोकल सेवा आहे त्या देखील वेगवेगळ्या स्थानकावर थांबवण्यात आलेल्या आहे। पूर्णपणे पश्चिम रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे, त्यामुळं मुंबईहून गुजरातच्या दिशेने किंवा पालघरच्या दिशेने जाणारे जे प्रवासी आहेत, चाकरमानी आहेत, त्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। ह्या ओव्हरहेड वायर पूर्णपणे कोलमडून या ट्रेनवरच पडलेल्या आहेत, त्यामुळं मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील होऊ शकल्या असती। सुदैवाने मोठी दुर्घटना टळलेली आहे। आता या अजमेर ट्रेन मधून जे प्रवासी आहेत वाहतूक कधी सुरळीत होते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।